श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात स्वामी भक्तांनो? आज आपण ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी ऐकल्यावर अंगाला काटा येईल आणि शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला कळेल की स्वामींची शक्ती किती प्रचंड आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे पुण्यात राहणाऱ्या पल्लवीची. पल्लवी एक साधी निरागस मुलगी गावाहून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिने एक छोटीशी रूम घेतली होती. ती जुनाट बिल्डिंग, जुन्या लाकडी खिडक्या. रात्री वारा आला की कर्र असा आवाज यायचा. पण पल्लवी खूप धाडसी होती. तिला कशाची भीती नव्हती. पण एक सवय तिची खूप खास होती. ती रोज झोपण्याआधी मन लावून एकच मंत्र म्हणायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मग शांतपणे झोपायची. तिला वाटायचं स्वामी तिचं रक्षण करत आहेत. सगळं व्यवस्थित चालू होतं मित्रांनो. पण एक दिवस असा आला ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. त्या दिवशी पल्लवी खूप थकलेली होती. कॉलेज, असाइनमेंट, मित्रमैत्रिणी सगळं झाल्यावर ती रूमवर आली. रात्र झाली होती. रात्रीचे सुमारे 12 वाजले होते. ती खूप थकली होती आणि पहिल्यांदाच ती मंत्र म्हणायचं विसरली. हो मित्रांनो, तिनं श्री स्वामी समर्थ म्हणलंच नाही आणि थेट झोपली. आता खरी गोष्ट सुरू होती मित्रांनो. रात्री 2 वाजता अचानक तिच्या रूममध्ये काहीतरी आवाज आला. ठक ठक ठक. पल्लवीने डोळे उघडले. ती थोडी घाबरली. तिने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती परत झोपायला गेली. पण पुन्हा ठक ठक ठक. यावेळी आवाज खिडकीतून येत होता. तिने हळूच उठून खिडकीकडे पाहिलं. बाहेर संपूर्ण अंधार, कोणीच नाही. पण खिडकी स्वतः हलत होती. जणू कोणीतरी बाहेरून तिला स्पर्श करत आहे. पल्लवी घाबरली मित्रांनो. पण तिने स्वतःला सावरलं. काही नाही, वारा असेल असं म्हणून ती परत झोपली. आणि अचानक तिला जाणवलं कोणीतरी तिच्या बेडवर बसलंय. हो मित्रांनो, कोणीतरी तिच्या बाजूलाच बसलं होतं. तिचा श्वास अडकला. तिचं शरीर हलत नव्हतं. जणू कोणी तिला पकडलं होतं. तिने डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिच्या कानात एक आवाज आला, खूप हळू, खूप भयानक, आज मंत्र नाही म्हणलास ना? पल्लवी घाबरून गेली मित्रांनो. तिने जोरात डोळे उघडले पण कोणीच नव्हतं. सकाळ झाली. ती घाबरलेली होती. पण तिने विचार केला की कदाचित हे स्वप्न असेल. पण मित्रांनो, दुसऱ्या दिवशी ती पुन्हा नेहमीसारखी राहू लागली. पण रात्री ती पुन्हा मंत्र म्हणायचं विसरली. आणि त्या रात्री आणखी भयानक झालं. रात्रीचे 3 वाजले होते. तिच्या रूमचा दरवाजा हळूच उघडला. क्रिक. पल्लवी जागी झाली. तिने दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजा स्वतः उघडत होता. आणि दरवाजाच्या बाहेर एक काळी सावली उभी होती. उंच, खूप उंच, डोळे लाल आणि चेहऱ्यावर विचित्र हसू. मित्रांनो, पल्लवी किंचाळायचा प्रयत्न करत होती. पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता. ती सावली हळूहळू आत आली आणि तिच्याकडे पाहून म्हणाली, तू मला विसरलीस म्हणून मी तुला आज आठवण करून देतोय. मित्रांनो, पल्लवीला आता सगळं समजलं. तिने स्वामींचा मंत्र विसरला होता आणि ती वाईट शक्ती तिच्यावर ताबा मिळवायला आली होती. ती रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि त्या क्षणी तिला एक गोष्ट आठवली. तिच्या आईनं सांगितलेले, कधीही भीती वाटली तर स्वामींचं नाव घ्या. आणि पल्लवीने थरथरत मनात म्हटलं, श्री स्वामी समर्थ. आणि अचानक त्या रूममध्ये एक तेजस्वी प्रकाश पसरला. संपूर्ण खोली उजळून निघाली मित्रांनो. ती काळी सावली मागे सरकली आणि तिचा आवाज बदलला, नको नको, थांब. आणि मित्रांनो, पल्लवीने नंतर जोरात म्हणायला सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रकाश अजून वाढत होता आणि त्या प्रकाशात एक दिव्य रूप दिसू लागलं, स्वामी समर्थ. मित्रांनो, त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्या वाईट शक्तीकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर राग होता. स्वामी म्हणाले, माझ्या भक्ताला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि त्या सावलीने किंचाळत मागे हटायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, काही सेकंदातच ती सावली पूर्णपणे गायब झाली. प्रकाश हळूहळू कमी झाला आणि पल्लवी शांत झाली. आणि त्या रात्रीनंतर पल्लवीने कधीही मंत्र म्हणायचं सोडलं नाही. आणि मित्रांनो, तिला एक गोष्ट कायमची समजली, जो स्वामीवर विश्वास ठेवतो
त्याला कोणतीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, कधीही झोपण्या अगोदर श्री स्वामी समर्थ यांचं नाव घ्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही झोपताना श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेता का नाही तेही सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.